आता इथं आपण इक्वेशन पाहिलं, VA इज व्हॉट, VA इज इक्वल्स टू √RG. इथं काय करायचं आपल्याला, या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरती जातो त्यावेळेस त्याची एनर्जी मिनिमम होते. एनर्जी मिनिमम बिकॉज आपण सुरुवातीलाच पाहिलं, इकडून इकडे जात असताना त्याची एनर्जी काय होत जाते, एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग. इकडून इकडे येताना त्याची एनर्जी काय होत जाते, इट गोज ऑन इन्क्रीजिंग. मग इथं आल्यानंतर त्याची एनर्जी मिनिमम होते, म्हणजेच टेन्शन इन द स्ट्रिंग व्हॅनिशेस. जर TA इज इक्वल्स टू 0 घेतला तर इथं काय मिळालं, mg इज इक्वल्स टू mvs²/r. या m ला हा m कॅन्सल झाला, हा r पलीकडे पाठवला, vs² इज इक्वल्स टू √RG. VA is equals to √RG. Now this is the minimum speed of a particle when it is at topmost position. ज्यावेळेस पार्टिकल टॉपमोस्ट पोझिशनला जाईल त्यावेळेस त्याचा स्पीड किती असणार आहे, √RG असणार आहे. R काय आहे, रेडियस आहे, आणि G काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, ही झाली फर्स्ट केस. आता सेकंड आपण बघणार आहोत, लोअर मोस्ट पॉइंट. जसं अप्पर मोस्ट पॉइंट आपण पाहिला तसंच आपल्याला काय बघायचं आहे, लोअर मोस्ट पोझिशन. That means what? Particle is at B. ज्यावेळेस पार्टिकल B या पोझिशनला येतो त्यावेळेस आपण मगाशीच पाहिलं, इथे टेन्शन आणि वेट कसे आहेत, अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत, आणि हे दोघं मिळून काय देतात, इट गिव्स द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून इक्वेशन आपल्याला कसं मिळणार, बघा जसं इथं ह्या दोघांनी मिळून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला तसं इथं हे दोघे मिळून काय करतात, ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. त्यामुळे इक्वेशन आपण कसं लिहिणार आहे इथं, येस इट इज TB मायनस mg. व्हाय देयर इज निगेटिव्ह साइन, डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. TB मायनस mg इज इक्वल्स टू mvb² डिवायडेड बाय r. सेम इक्वेशन आहे. इथं TA प्लस mg घेतला बिकॉज सेम डिरेक्शन मध्ये आहे, mvs²/r. इथं TB मायनस mg घेतला, mvb²/r. A आणि B जे नोटेशन्स आपण वापरलेले आहेत म्हणजे आपल्या लक्षात येईल की पार्टिकल एक्झॅक्टली कुठल्या पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, आता इथं काय मिळालं, TB मायनस mg इज इक्वल्स टू mvb²/r. हा असाच राहिला. आता या ठिकाणी या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपला लोअर मोस्ट पोझिशनला येतो, म्हणजे टॉप पोझिशन कडून ज्यावेळेस ऑब्जेक्ट कुठे येतो, बॉटम पोझिशनला येतो. व्हेन ऑब्जेक्ट मूव्ह फ्रॉम टॉप पोझिशन टू बॉटम पोझिशन, देन व्हॉट हॅपन, देन देयर इज डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. व्हेन ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम A to B, then the energy, there is decrease in potential energy, and this decrease in potential energy is converted into kinetic energy. म्हणून मग इक्वेशन आपण कसं लिहिणार आहे, when object moves from top position to bottom position, then what happen, then there is decrease in potential energy, and this decrease in potential energy is converted into increase in kinetic energy, is converted into increase in kinetic energy. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी, mgh. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, हाफ mv². ठीक आहे, आता आपला ऑब्जेक्ट कुठून कुठे येतोय, A पासून B कडे येतो. ज्यावेळेस ऑब्जेक्ट A पासून B कडे येतो त्यावेळेस हाईट किती होणार आहे, इथून एवढी किती आहे, r आहे, इथून एवढी किती आहे, r आहे, इकडून इकडे येताना r प्लस r 2r झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असा पॉइंट घेता येईल. आणि ज्यावेळेस तो बॉटम पोझिशनला असेल त्यावेळेस हाईट किती असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे एनर्जी मध्ये कसा चेंज होतो तो आपण इथे बघूया. आता मी इथे इक्वेशन लिहिलं, काय सांगितलं मी, डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, डिक्रीज इन potential energy must be equals to increase in kinetic energy. Potential energy मध्ये जो डिक्रीज होतोय, जो चेंज होतोय, इट मस्ट बी इक्वल्स टू इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. आता हे जे इक्वेशन आपण पाहणार आहोत, हे इक्वेशन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये शॉर्ट मध्ये दिलेलं आहे, तर त्याच्या काही नोट्स मी वेगळ्या पद्धतीने काढलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जावं यासाठी थोडासा टेक्स्ट बुक पेक्षा थोडासा वेगळा हा पॉइंट इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे, थोडासा वेगळ्या पॉइंटने मी तुम्हाला ते समजावून सांगते, बिकॉज टेक्स्ट बुक मध्ये खूप शॉर्ट घेतलेला आहे.
इकडून इकडे ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस, आणि हा या ठिकाणी आपण घेतला. ठीक आहे. H1 H2 हाईट साठी आपण H1 H2 घेऊया. डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी डिक्रीज होते म्हणजे टॉप पोझिशन कडून बॉटम पोझिशन कडे येतात. इकडून ज्यावेळेस इकडे येईल, इथं असताना हाईट किती असणार आहे, मग आपण या ठिकाणी हाईट H2 ने दाखवूयात आणि या ठिकाणी हाईट H1 ने दाखवूयात. ठीक आहे. मग ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथं असेल, इकडून तो इकडे येणार आहे, टोटल किती हाईट असणार ज्यावेळेस या पोझिशनला असेल त्यावेळेस R प्लस R इथं असताना. ठीक आहे. मग इथं मी काय केला, H2 ची व्हॅल्यू 2R घेतली, बरोबर, आणि H1 काय 0 आहे का, ऑब्जेक्ट इथं आहे, हाईट 0 आहे. ज्यावेळेस इथं जाईल त्यावेळेस इथून एवढी हाईट होते, म्हणजे इथून एवढा R आहे आणि इथून एवढा R आहे, म्हणून तो काय झाला 2R झाला. H2 काय घेतला 2R घेतला आणि H1 काय 0 आहे, हाईट नाहीच आहे, इथं बॉटम पोझिशनला आला ऑब्जेक्ट आपला. ठीक आहे. मग आता डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, mgh. मग डिक्रीज होतोय म्हणजेच mgh2 मायनस mgh1 इज इक्वल्स टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये काय होतंय, इन्क्रीज होतंय. इन्क्रीज इन इक्वेशन समजेल का तुम्हाला, का हा पार्ट रफ करायचा. ठीक आहे. जर काही डाऊट्स असतील तर मग विचारा. डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी मस्ट बी इक्वल्स टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. H2 ची व्हॅल्यू 2R कशी आली हे लक्षात आलं. इथं असताना हाईट किती आहे, R प्लस R 2R. इथं असताना हाईट किती आहे, 0 आहे. पोटॅन्शियल एनर्जी डिक्रीज होते, दॅट मीन्स mgh2 मायनस mgh1 मस्ट बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी काय होते, कायनेटिक एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. बघूयात कायनेटिक एनर्जी कशी इन्क्रीज होते ते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी मस्ट बी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. मग आपण इथं कसं लिहिणार आहे, हाफ mvb स्क्वेअर मायनस हाफ mva स्क्वेअर. ठीक आहे. बघा इथे काय मिळाला, हाफ mvb स्क्वेअर. काम करते मी, तो रफच करते, हे अर्ध अर्ध दिसतंय, व्यवस्थित दिसत नाहीये. टॉप पोझिशन समजली, बॉटम पोझिशनचं मी इकडनं घेते. समोरासमोर जर इक्वेशन असेल ना तर ते समजायला जरा सोपं पडतं. ठीक आहे. डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी मस्ट बी इक्वल्स टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय, mgh2 मायनस mgh1 इज इक्वल्स टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, हाफ mvb स्क्वेअर मायनस हाफ mva स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं H2 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. mgh2 ची व्हॅल्यू काय आहे, 2R आहे, मायनस mgh1 ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. इट मस्ट बी इक्वल्स टू, याच्यामधून हाफ आणि m आपण कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय, हा 0 झाला म्हणजे इथं काय राहिला, 2mgr इज इक्वल्स टू हाफ mvb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. ठीक आहे. हा 2 इकडे गेला, हा 2 डिवायडेशनचा इकडे गेला मल्टिप्लिकेशनला, आणि या m ला हा m कॅन्सल झाला. मग 2 into 2 4 म्हणजे 4gr इज इक्वल्स टू vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. आपल्याला काय काढायचंय, vb काढायचंय, va ला पलीकडे पाठवा म्हणजे vb स्क्वेअर इज इक्वल्स टू 4gr प्लस va स्क्वेअर. vb स्क्वेअर इज इक्वल्स टू 4gr प्लस, मग अशी आपण va ची व्हॅल्यू काढली होती. va ची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला, va इज इक्वल्स टू रूट gr. बघा va काय मिळाला होता, va इज इक्वल्स टू रूट gr. मग va चा स्क्वेअर काय मिळणार आहे, फक्त gr मिळणार आहे. मग va ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, काय मिळाला, gr मिळाला. मग vb स्क्वेअर इथं आपल्याला काय मिळतोय, vb स्क्वेअर काय मिळाला, vb स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 4gr प्लस gr. यस इट इज 5gr. आपल्याला स्क्वेअर नकोय त्यामुळे vb इज इक्वल्स टू काय मिळाला, रूट 5gr. and this is the speed of a particle when it is at bottom position. ज्यावेळेस पार्टिकल बॉटम पोझिशनला जाईल त्यावेळेस पार्टिकलचा स्पीड किती असणार आहे, रूट
5GR असणार आहे. VB इज इक्वल्स टू √5GR. आलं लक्षात? परत एकदा एक्सप्लेन करते मी. लोअर मोस्ट पोझिशन आपण घेत आहे. लोअर मोस्ट पोझिशनला टेन्शन आणि वेट अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. दोघे मिळून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. म्हणून आपण इक्वेशन काय लिहिलं? TB मायनस mg इज इक्वल्स टू mVB²/R. आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट टॉप पोझिशन कडून बॉटम पोझिशन कडे येतो त्यावेळेस काय होतं? त्याच्या पोटॅन्शियल एनर्जी मध्ये चेंज होतो. म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग, कायनेटिक एनर्जी गोज ऑन इनक्रीजिंग. म्हणून आपण इक्वेशन काय लिहिलं? डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी मस्ट बी इक्वल्स टू इनक्रीज इन कायनेटिक एनर्जी. डिक्रीज चेंज आपण कसा काढतो? फायनल मायनस इनिशियल. म्हणजे mgh पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh आहे. मग mgh2 मायनस mgh1 इज इक्वल्स टू हाफ mvb² मायनस हाफ mva². आता इथं h2 म्हणजे ऑब्जेक्ट कुठं आहे? इथं आहे. मग इथून एवढं r, इथून एवढं r म्हणजे h2 किती आला? 2r आला. h1 म्हणजे ऑब्जेक्ट इथं आहे म्हणजे 0 हाईट आहे. मग इथं हे इक्वेशन मिळालं. या ठिकाणी हाफ m कॉमन काढला. VB² मायनस VA² आपण इथं मिळाला. ठीक आहे. मग आता इथं काय झालं? हा 0 झाला. हा इथं 2mgr आला. हाफ m कॉमन काढला. ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू मिळाली. या m ला हा m कॅन्सल केला. 2 डिवायडेशनचा इकडे पाठवला. मल्टिप्लिकेशनला 4gr झाला. इट मस्ट बी इक्वल्स टू VB² मायनस VA². इथं काय केलं? आपल्याला VB काढायचं आहे. याला पलीकडे पाठवला. हा इथं मायनस आहे, पलीकडे आला प्लस झाला. ठीक आहे. आता VA² पहिल्याच इक्वेशन मध्ये आपण VA ची व्हॅल्यू काढलेली आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन आपण फाइंड आउट केलेली आहे. VA² किती आहे? GR आहे. मग या ठिकाणी काय मिळालं? 4gr प्लस gr. इट मस्ट बी इक्वल्स टू 5gr. VB² इज इक्वल्स टू 5gr. VB इज इक्वल्स टू √5gr. आलं लक्षात? काही डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये? थर्ड आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. थर्ड इक्वेशन आपण काढणार आहोत व्हेलॉसिटी ॲट मिडवे पॉइंट. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये जाईल त्यावेळेस व्हेलॉसिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मी हे पूर्ण रफ करते. डायग्राम फक्त तसेच ठेवते. ठीक आहे. याच्यामध्ये एक आणखीन एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. टेन्शन. डिफरन्स इन द टेन्शन. डिफरन्स इन द टेन्शन म्हणजे टॉप मोस्ट पोझिशन आणि बॉटम पोझिशनला टेन्शन मध्ये किती डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. हे डिफरन्स इन द टेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ते डिफरन्स इन द टेन्शन, एक मिनिट, थर्ड पॉइंट आपल्याला काय बघायचं आहे? मिड पोझिशन, मिड पॉइंट पोझिशन किंवा मग हॉरिझॉन्टल पोझिशन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. वेन पोझिशन horizontal position that is at point C or D. ठीक आहे. आता C आणि D या जर पॉइंटचा तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला टेन्शन पाहायला मिळते. CD TC इज इक्वल्स टू TD. दोन्हीकडे टेन्शन कसं असणार आहे? सेम असणार. त्यामुळे कुठलंही एक इक्वेशन डिराईव्ह केलं तरी चालेल. मग इथं आपल्याला काय मिळेल? आता हे जे टेन्शन आहे हे टेन्शन काय प्रोव्हाइड करतं? दिस टेन्शन गिव्स द सेंट्रिपिटल फोर्स. रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला या ठिकाणी मिळतोय. महा बघा हियर TC इज इक्वल्स टू mVC² डिवायडेड बाय R. हे टेन्शन काय प्रोव्हाइड करते? दिस टेन्शन गिव्स द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. TC इज इक्वल्स टू mVC² डिवायडेड बाय R. मग आता आपल्याला इथं काय करायचंय? VC ची व्हॅल्यू काढायची. बट त्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? तर या ठिकाणी जर टेन्शन आहे हे टेन्शन किती असणार आहे? मग ते टेन्शन जर माहिती म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला आधी डिफरन्स इन द टेन्शनच काढावं लागेल. मग आपण आधी डिफरन्स इन द टेन्शन काढूया. म्हणजे ते समजायला सोपं पडेल तुम्हाला. त्यावरून आणि दोन्हीकडून इक्वेशन पाहायला मिळतात. मग आपण हे डिफरन्स इन द टेन्शन काढू. ठीक आहे. मग आधी डिफरन्स फाइंड आउट करूया. डिफरन्स इन टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम पोझिशन. डिफरन्स इन टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम पोझिशन. आता इथे इक्वेशन काय मिळतंय बघा? TA प्लस mg इज इक्वल्स टू mVA²/R. आता इथे TA साठी इक्वेशन लिहिते. mg ला पलीकडे पाठवते. TA इज इक्वल्स टू mVA²/R मायनस mg. याला आपण इक्वेशन 1 लिहूया. सिमिलरली याच्यासाठी इक्वेशन लिहिणार आहे.
TB मायनस mg इज इक्वल्स टू m VB स्क्वेअर अपॉन R. mg ला पलीकडे पाठवूयात. TB इज इक्वल्स टू m VB स्क्वेअर अपॉन R प्लस mg. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. TA प्लस mg इज इक्वल्स टू m VA स्क्वेअर अपॉन R. TA साठी इक्वेशन तयार केलं. इक्वेशन नंबर 1. TB मायनस mg m VB स्क्वेअर अपॉन R. TB साठी इक्वेशन तयार केलं. m VB स्क्वेअर अपॉन R प्लस mg. इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन आपण कशावरून रेफर केले? डायग्राम वरून रेफर केलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं? आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. मग आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करा? सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 2 मधून सबस्ट्रॅक्ट करा. म्हणजे कसं मिळेल? TB मायनस TA. TB मायनस TA इज इक्वल्स टू, सेकंड मधून फर्स्ट सबस्ट्रॅक्ट करायचं, इज इक्वल्स टू m VB स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस mg मायनस m VA स्क्वेअर अपॉन R. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस मायनस हा काय होणार आहे? प्लस होणार आहे mg. ठीक आहे. आता इथं काय करूयात आपण? हा mg इथं काय झाला? mg प्लस mg 2mg झाला. याच्यामध्ये m अपॉन R कॉमन काढता येईल आपल्याला. हा असाच ठेवा. TB मायनस TA इज इक्वल्स टू m डिवायडेड बाय R कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये मिळाला VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर प्लस mg. येस, इट इज 2mg. मग आता इथे काय मिळतोय? TB मायनस TA इज इक्वल्स टू m डिवायडेड बाय R ब्रॅकेट मध्ये. VB स्क्वेअर किती आहे? मगाशीच आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली. येस, इट इज 5gr. VA स्क्वेअर किती आहे? येस, इट इज gr प्लस 2mg. 5gr प्लस gr इट इज 4gr. म्हणजे इथे काय मिळणार आहे? TB मायनस TA इज इक्वल्स टू m डिवायडेड बाय R ब्रॅकेट मध्ये काय मिळाला? 4gr. हा इथला 2mg आहे तसाच. ठीक आहे. या R ला हा R कॅन्सल झाला. मग इथं काय मिळाला? बघा इथं काय मिळतो? TA मायनस TB इज इक्वल्स टू, इथं 4mg प्लस 2mg. म्हणजे इथं काय मिळाला? TA मायनस TB इज इक्वल्स टू 6mg. डिफरन्स इन द टेन्शन ऍट टॉप मोस्ट अँड बॉटम पोझिशन किती आला? 6mg आला. मग या ठिकाणी किती असणार आहे टेन्शन? येस, इट इज 3mg. डिफरन्स इन द टेन्शन TC इथं किती असणार आहे? हियर TC इज इक्वल्स टू 3mg. टॉप पोझिशनला टेन्शन 0 असतं, बॉटम पोझिशन मध्ये दोघांमधला डिफरन्स काढला तर तो 6mg असतो. TC या ठिकाणी टेन्शन किती असतं? 3mg. मी तुम्हाला टेन्शनच्या व्हॅल्यूज परत सेपरेटली फाइंड आउट करून दाखवणार आहे, पण इथे आपल्याला TC लागत होता म्हणून मी TC ची व्हॅल्यू इथे घेतली. TC किती मिळतो? TC इज इक्वल्स टू 3mg. कसा मिळतो हा TC? हे आपण इक्वेशन वरून पण काढू शकतो. ठीक आहे. आता सध्या महत्वाचं काय होतं आपल्याला? तर इथे आपल्याला बिकॉज आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती म्हणून आपण TC ची व्हॅल्यू घेतली. हे लक्षात आलंय तुमच्या? बघा, हे डायग्राम वरून इक्वेशन लिहिलं, TA काढला. डायग्राम वरून इक्वेशन लिहिलं, TB काढला. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मधून सबस्ट्रॅक्ट केलं. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर साइन चेंज होतंय. साइन चेंज झालं, mg 2mg झाला. याच्यामधून m अपॉन R कॉमन घेतला. VB ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, VA ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. R ला R कॅन्सल केला. TB मायनस TA किती मिळाला? TB मायनस TA करा. TB मायनस TA. TB मायनस TA किती आला? 6mg. जर या दोघांमध्ये डिफरन्स 6mg असेल तर मिड पोझिशनला किती असतं टेन्शन? 3mg असतं. कसं येतं हे पण मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. आता आपल्याला टेन्शन मिळालं 3mg, TC मिळाला. ठीक आहे. आता आपण आपलं इक्वेशन बघूयात. मी आता हे रफ करते. बघा काय सांगितलं होतं मी इथं? हा TC काय प्रोव्हाइड करतो? TC gives the required centripetal force m VC square divided by R. TC किती आहे? 3mg आहे. m VC square divided by R. या m ला हा m कॅन्सल झाला, हा इकडे गेला, म्हणजेच इथं काय मिळतो?
VC स्क्वेअर इज इक्वल्स टू 3mg. VC काय मिळाला? VC इज इक्वल्स टू √3mg and this is the speed velocity of a particle when the particle is at horizontal position. VC is equals to √3mg. आले लक्षात? 3 इक्वेशन्स आपण पाहिले. पहिला आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली टॉप मोस्ट पोझिशनला. VA इज इक्वल्स टू किती आला? √rg. VB किती आला? √5rg. आणि VC किती आला? √3rg. या 3 वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही झाली टॉप पोझिशन, ही झाली बॉटम पोझिशन आणि ही झाली हॉरिझॉन्टल पोझिशन. ठीक आहे. आता जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला टेन्शनच्या पण व्हॅल्यूज काढून दाखवणार आहे, तर त्या व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगते कशा आहेत त्या.